शास्त्रीय संगीताची एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की शास्त्रीय संगीत हे आवाजाच्या पलीकडे आहे, साऊंडच्या पलीकडचं आहे. आता आपण जे ऐकतो ना ते साऊंडमध्ये सीमित असलेलं संगीत आहे, जे छान वाटलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे, मायक्रोफोनसाठी गायलं जाणारं संगीत आहे. हे वेगळं संगीत आहे. खरं क्लासिकल आहे ना ते त्याच्या पलीकडचं आहे. ते विचारांचं संगीत आहे. त्यात विचार आहे आणि विचार गाण्यासाठी गळा आहे. गळा दाखवण्यासाठी विचार नाही आहे. गळा पुढे आणि विचार मागे असं नाही होत. विचार पुढे आणि गळा मागे हवा, म्हणजे खयाल गाणं होतं. ते खयाल गायन, आपला खयाल, आपला विचार गाणं म्हणजेच खयाल गाणं. विदुषी आरती अंकलीकर टिकेकर, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं एक लखलखतं नाव. घरातून रुजलेल्या संस्काराच्या खाणीतला आणि दिग्गज विचारवंत गुरूंकडून लाभलेल्या सांकेतिक विचारांच्या कोंदणातला एक स्वतंत्र अशी विचारधारा असणारा तेजस्वी हिरा म्हणजेच आपल्या सर्वांच्या आरतीताई. अनेक मुलाखती असोत किंवा नुकतीच लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेली त्यांची लेखमाला असो, त्यातून त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आपणासमोर आलेच आहेत. त्याही पलीकडे जाऊन असं लक्षात येतं की जगण्यातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर आरतीताईंचा एक विलक्षण तेजोमय प्रभाव आहे, सकारात्मकता आहे. परंतु याबरोबरच आपण जेव्हा त्यांना मोहनराव आणि सरलाताईंची मुलगी, बाळासाहेब आणि सुमतीबाईंची स्नुषा, उदयदादांची सहचारिणी, स्वानंदीची आई आणि सुप्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांच्या सासूबाई अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो, तेव्हा आपण आयुष्यात कसं वागायला हवं हे अगदी नकळतपणे शिकतो. प्रत्येक क्षण भरभरून जगणाऱ्या आपल्या या आरतीताई अगदी नित्यनूतन आहेत. याबरोबरच एक गृहिणी म्हणून असणारी त्यांची कर्तव्य दक्षता, सौंदर्य दृष्टी, साधेपणा, एकूणच जगण्याबद्दल असणारं त्यांचं भान, सतत नाविन्याचा ध्यास, या सर्व गोष्टी आम्ही समस्त शास्त्री हॉलकरांनी अनुभवल्या आहेत. त्यामुळेच आम्ही सर्वजण स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. आपल्या सुरेल, मोकळ्या, घुमारेदार, ढंगदार अशा आवाजाची जादू मैफिलींमध्ये पसरवणाऱ्या आरतीताई स्वरांचे सूक्ष्म दर्जे सुद्धा तेवढ्याच ताकदीने ऐकवतात. बंदिशीची मागणी त्या रेखीव आणि डौलदार करतात. त्यांच्या गायकीतील पुकार तीव्र आणि परिणामकारक आहेत. स्वरमालेत रमण्यापेक्षा त्यांचा भर
तालक्रीडा, लयकारी, लयीच्या अंगाने जाणाऱ्या रचना यांवर प्रकर्षाने जाणवतो. अत्यंत प्रभावी, जोरकस, गणिती आणि अचूक तयारीची लयकारी त्यांच्या गायकीमध्ये आहे. चैतन्यपूर्ण अशी अभिव्यक्ती त्यांच्या गाण्यात आहे. चपळ आणि सुरेल तान आहे. बंदिशींचं वैविध्य हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेक वाग्गेयकारांच्या उत्तमोत्तम बंदिशी त्या आवर्जून सादर करतात आणि त्यामुळेच त्यांची गायकी अत्यंत समृद्ध झाली आहे. त्यांच्या गायनातून प्रखर आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, आक्रमकता प्रतीत होते. ख्याला इतकीच ठुमरीही रंगवणाऱ्या काही गायिकांपैकी आरतीताई एक आहेत. ट्विन कंपनीने 1983 साली प्रोडिजी इन क्लासिकल म्युझिक ही त्यांची पहिली ध्वनिफीत प्रकाशित केली आणि त्यानंतर त्याचं ध्वनिमुद्रण विपुल प्रमाणावर प्रसिद्ध झालं. श्रीनिवास खळे, वनराज भाटिया, अशोक पत्की, श्रीधर फडके, आनंद मोडक अशा अनेक संगीतकारांच्या ध्वनिफिती आणि चित्रपटांसाठी त्यांनी मराठी आणि हिंदी रचना गायल्या. तेजोमय नाद ब्रह्म, रागरंग, भक्तिरंग अशा अनेक ध्वनिपटात त्यांनी गायलेली मी राधिकासारखी अनेक गाणी गाजली. कविता महाजन यांच्या कुहू या बहुमाध्यम कादंबरी म्हणजेच मल्टीमीडिया बुकसाठी त्यांनी चैतन्य कुंटे यांच्यासह संगीतकार म्हणून रचनाही केल्या. 1975 ते 1982 या कालावधीमध्ये आरतीताईंना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती आणि केसरबाई केरकर पाठ्यवृत्ती मिळाली. आकाशवाणीच्या संगीत स्पर्धांमध्ये त्यांना ख्याल, ठुमरी आणि गझल गायनासाठी 1983 आणि 1984 साली पारितोषिकं मिळाली. तसंच 2001 साली महापौर पुरस्कार आणि 2006 साली मध्य प्रदेश सरकारचा कुमार गंधर्व पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कारही लाभले. सरदारी बेगम या हिंदी आणि अंतर्नाद या कोकणी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले. 2008 साली दे धक्का या मराठी चित्रपटातील लावणीसाठी महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक मटा सन्मान तसंच व्ही शांताराम पुरस्कारही देण्यात आले. 2013 साली संहिता चित्रपटातील गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. आरतीताईंना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा ह्या वर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. त्याबद्दल त्यांचं आम्हा सर्वांतर्फे मनस्वी अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. आरतीताईंना आरोग्यपूर्ण जीवन लाभो आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सांगीतिक विचारातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहो हीच सदिच्छा.